ऐक वैरवी, मी इथे तू सांगितलेल्या लोकेशनला आले, पण तू आहेस कुठे ते तरी सांग ना. माझी काळजी करू नकोस तिलोत्तमा. ते सगळं ठीक आहे, तू कुठे आहेस मला सांग. माझी तिथे गरज नाहीये, पण जे गरजेचं आहे ना ते आहे तिथे. तिथे एक खुर्ची दिसतेय, तिथं बस. घे बसले. आता समोर तुला तुझं सत्य दिसेल. बघ एकदा डोळे फाडून बघ. बाबा, मी सानिका नील आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण तिलोत्तमा काकूंनी नकार दिला आमच्या लग्नाला. त्यावेळी नील त्यांच्या समोर काही बोलला नाही. नील आमच्या लग्नासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला नाही. तिलोत्तमा काकू, नील आणि चंद्रकांत काका यांच्या नकारामुळे मला आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या या अवस्थेला मेहंदळे कुटुंब जबाबदार आहे. नाही 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 नाही. हॅलो हॅलो भैरवी, तू आहेस तिथे? हॅलो. पाहिलंस का? हे जे तुझं सत्य आहे ना, ते जर मी आत्ताच्या आत्ता मेंदळे कुटुंबाला सांगितलं तर? कल्पना आहे? विचार केलायस का याचा? तिलोत्तमा, इथून पुढे मी तुला जे जे सांगतेय ते ऐकलं नाहीस ना, माझ्या कुठल्याही गोष्टीला नकार दिलास ना, तर हे जे फुटेज आहे ना, हे व्हायरल करीन मी सगळीकडे. आणि मग काय होईल तुझ्या सगळ्या घराण्याची इज्जत वेशीला टांगेन मी. सगळ्या मीडियात देईन सरळ फुटेज. नाही नाही नाही, हे कुठेही व्हायरल करायचं नाहीये फुटेज. आत्ता फक्त एवढंच कर, सारंगला लग्नाच्या विधीसाठी तयार कर. नाही, ते शक्य नाहीये. सारंग ऐकणं शक्यच नाहीये. तो नाही तयार होणार लग्नासाठी. तिलोत्तमा, मी सांगते तसं कर, नाहीतर तुझी अवस्था ना सारखं करू. खोटं वाटतंय तुला? बघायचा आहे नमुना? मग थांब तिथेच.